काही मदर्स माझ्याकडे येतात आणि सांगतात की अचानक रात्रीतून दूध कमी झालं. खरं म्हणजे असं अचानक दूध गायब होत नाही. दूध नेहमी हळूहळू कमी होत असते. जेव्हा शरीराला सिग्नल मिळतो की दुधाची गरज आता कमी आहे, तेव्हा मिल्क सिंथेसिस कमी व्हायला लागतं आणि दुधाची निर्मितीही कमी होते. आईचं दूध हे डिमांड आणि सप्लायवर चालत असते. जेव्हा बाळ दूध पीत असते तेव्हा शरीर हे पुन्हा पुन्हा दूध तयार करत असते. जेव्हा ब्रेस्ट रिकामे होत नाही आणि दूध ब्रेस्ट मध्ये साचून राहते, त्यावेळेस हे सिग्नल देतं की दूध पुरेसा आहे, उत्पादन कमी करा. सप्लाय कमी होण्याची काही कारणं असतात. बाळ पूर्णपणे ब्रेस्ट रिकामे करत नाही. बाळ एकाच बाजूला जास्त प्रिफर करते. रात्री झोपेचे गॅप्स हे खूप मोठे होतात. सॉलिड फूड बाळाला आधी दिलं जातं आणि नंतर दूध दिलं जातं. पंपिंग शेड्यूल चेंज केल्यामुळेही सप्लाय कमी होऊ शकतो. स्ट्रेस, कमी पाणी पिणं, कमी खाणं हे सगळे यास कारणीभूत असू शकतं. टेन्शन घेऊ नका, दूध परत वाढवता येतं, तेही नॅचरली. यासाठी बाळाला जास्त वेळा दूध पाजा. स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट ठेवा. हलकासा ब्रेस्ट मसाज करून ब्रेस्ट पूर्णपणे रिकामे करा. याला पॉवर डेज म्हणतात आणि 2-3 दिवसात सप्लाय पुन्हा इम्प्रूव्ह होतो. तुमचं शरीर हे बाळाचे रिदम शिकते, ते दूध बनवायला कधीच फेल होत नाही. यासारख्या अजून फिडिंग रिलेटेड टिप्ससाठी मला नक्की फॉलो करा.